पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलाच बॉल या वेळेला डॉट पाहायला मिळतोय आपल्याला. काय बॉलिंग केली होती मागच्या मॅच मध्ये सावरवाडीच्या विरोधामध्ये. तुषार किर्जतने 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या. जबरदस्त कमालीची बॉलिंग. पहिलाच बॉल डॉट. समोर आपण पाहतोय हर्ष कोदे. नॉन स्ट्राईकला गणेश कानाडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि बॉलिंग मार्कर तुषार किर्जत. पहिला बॉल डॉट फेकल्यानंतर यावेळेस षटकातील दुसरा बॉल जय बजरंग दुर्टोले टीम कडून. यावेळेस आपण पाहतोय दुसरा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जरूर शुभम तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीये. आणि याच वेळेला बॉलच्या पाठीमागे स्वप्नील जाधव आपल्याला धावताना पाहायला मिळतील. तद्वत मात्र धावा नक्कीच मिळतील. तब्बल 2. जरूर या ठिकाणी श्री गणेशा झालाय. भैरवनाथ पाथरच्या टीमचा 2 धावा आतापर्यंत धाव फलकावर नक्कीच पाहायला मिळतात या मॅच मध्ये. चेंडू देखील 2 तुषार किर्जत यांचे. षटकातील तिसरा बॉल असेल हर्ष कोदेसाठी. डायरेक्ट बॅटवर हर्ष कोदेचा तडाखा. बॉल डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या पलीकडे आलाय. रॉयल रॉकेट. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतो या बॉलला मात्र जरूर कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध पाठवलाय. त्याच दरम्यान सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने महत्वाचा असतो आणि तो झेल महत्वाचा ठरला होता दुर्टोली टीम साठी. कारण तुमची बॉडी लँग्वेज भारी असेल ना, एवढी बॉडी लँग्वेज भारी असताना देखील तुम्ही धावत जाऊन झेल टिपताना तो मात्र मोमेंट फार महत्वाचा. ओ वाईड बॉल. 10 धावा. अजून एक चेंडू एप्रिलच्या महिन्यामध्ये. यावेळेला आपण पाहतो शानदार स्ट्रोक खेळलाय. हा बॉल मात्र सरळ जाईल जमिनीला घरंगळत मिठ्या मारत सीमारेषा पार डीप एक्स्ट्रा कव्हरला येईल चौकार. 4-4 आकड्याने स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. पहिल्या षटका अखेर 14 धावा. भैरव